ओल्या नारळापासून आपण नेहमी काहीतरी गोडाचा पदार्थ बनवतो, जसे लाडू, बर्फी किंवा अजून काही. आज आपण ओल्या नारळापासून खुसखुशीत अशा पुऱ्या बनवणार आहोत मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी. अशाही 2-3 दिवस मस्त छान टिकतात ह्या पुऱ्या. नक्की ट्राय करून बघा. मी ओलं नारळ घेतलं आहे, त्यात 3 ते 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. आणि भरपूर कोथिंबीर घेतली आहे, स्वच्छ धुवून. आता याच्यामध्ये पाणी टाकून मिक्सरला हे वाटण करून घ्यायचं आहे. या प्रकारे जसं चटणी करतो आपण त्याच प्रकारे. आता ज्याच्यात कणिक मळायची आपण त्या भांड्यामध्ये काढून घेऊया. मिक्सरच्या भांड्याला जे एक्स्ट्रा लागलेलं असतं तेही पाणी टाकून आपण काढून घेऊया. याच्यामध्ये कसुरी मेथी. आता हे जेवढं मिश्रण आहे त्याच्यामध्ये जेवढं पीठ लागेल आपल्याला तेवढंच पीठ घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ, धने पावडर. आता याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकली आहे, त्याच्यामुळे आपण लाल मिरची नाही टाकली आहे. 2 चमचे तांदळाचे पीठ. तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही रवा वापरा, त्याने खुसखुशीत छान होतात. आणि याच्यामध्ये जेवढं मावेल तेवढं कणिक टाकून घट्ट आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. हे पहा, या प्रकारे. वरतून तेल टाका 2 ते 3 चमचे. कणिक जितकी छान घट्ट मळाल तेवढ्या छान पुऱ्या फुगतात. आता आपण पुऱ्या लाटून घेऊया. मी वरतून थोडेसे तीळ टाकलेत, जे दिसायला छान दिसतात आणि खायलाही पौष्टिक असतात. आता एकसारखा आकार एका भांड्याने एकसारखा पुरीचा आपण आकार करून घेणार आहोत. आणि कढईमध्ये मी तेल टाकलं आहे. हे पहा, या पुऱ्या इतक्या छान फुगतात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात. नेहमीच्या मसाला पुरीपेक्षा काहीतरी वेगळी चव लागते. नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. खुसखुशीत पुरी तयार आहे. थँक्यू.